मराठी कथा मायेचा साचा. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात एकाच कुटुंबातल्या दोन जावा एकाच शहरात पण वेगवेगळ्या भागात राहत होत्या. मोठी जाऊ सुमित्रा जी घर सांभाळायची आणि साधेपणाने राहायची. तिला शिवणकामाची प्रचंड आवड होती, पण लग्नात मिळालेली तिची शिलाई मशीन आता खूप जुनी झाली होती. ती सारखी बंद पडायची. त्यामुळे इच्छा असूनही सुमित्राला शिवणकाम करता येत नव्हतं. नवीन मशीन घेण्याकरता घरात हात आखडता घ्यावा लागायचा. तर दुसरीकडे तिची लहान जाऊ सायली एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करायची. आधुनिक विचारसरणीची, पण अतिशय समजूतदार आणि गुणी. सायली आणि सुमित्रा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्या तरी त्यांच्यात जावाजावांसारखं कोणतंही राजकारण नव्हतं. उलट एकमेकींबद्दल प्रचंड आदर आणि जिव्हाळा होता. सप्टेंबर महिना उघडला आणि शहरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. बाप्पाचे दिवस म्हणजे आनंदाचा उत्सव. पण नोकरी करणाऱ्या सायलीसाठी हा काळ प्रचंड धावपळीचा ठरत होता. ऑफिसमध्ये महिन्याचा शेवट असल्यामुळे सुट्ट्या मिळणे शक्यच नव्हते. सकाळी डबा बनवणं, ऑफिसला पळणं आणि त्यात लहान मुलग्याला चिन्मयला बघणं, कारण गणपतीच्या काळामध्ये त्याला शाळेला चांगली आठवडाभर सुट्टी असायची. अशात सायलीचा एकच मोठा आधार होता, ती म्हणजे तिची मोठी जाऊ सुमित्रा. सायलीने सुमित्राला फोन केला. ताई, गणपतीचे दिवस आहेत. तुमच्याही घरात धावपळ असेल, पण चिन्मयला सांभाळायला आता घरात कोणीच नाहीये. शिवाय त्याला शाळेलाही आता सुट्ट्या आहेत. मी त्याला तुमच्याकडे सोडू का? सुमित्रा क्षणाचाही विचार न करता म्हणाली. सायली, अगं यात काय विचारायचं आहे? चिन्मय माझाही मुलगाच आहे. तू बिनधास्त त्याला सकाळी माझ्याकडे सोडून ऑफिसला जात जा. त्याची काळजी घेईन ग मी. तू स्वतःची काळजी घे. सायली रोज सकाळी चिन्मयला सुमित्राकडे सोडून लोकल पकडून ऑफिसला जायची. गणपतीच्या दिवसात सायलीला बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक खाण्याची प्रचंड इच्छा होत होती, कारण तिला मोदक खूप आवडायचे. पण सकाळी लवकर उठून घरातून निघताना मोदक बनवणे सायलीला काही शक्य झाले नाही. ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्या डोक्यात हेच यायचं, बाप्पाचे दिवस आले पण मला साधे मोदकही बनवता आले नाहीत. एका संध्याकाळी ऑफिस संपवून सायली थकलेली भागलेली चिन्मयला घेण्यासाठी सुमित्राच्या घरी पोहोचली. घरात पाऊल ठेवताच तिला उकडीच्या मोदकांचा, सुवासिक तांदळाचा आणि साजूक तुपाचा स्वर्गीय सुगंध आला. सायली सोफ्यावर बसली. सुमित्राने आधी तिला पाणी दिले आणि स्वयंपाकघरातून एक स्टीलचा डबा आणून सायलीच्या हातात ठेवला. सायलीने उत्सुकतेने डबा उघडला तर आतमध्ये पांढरे शुभ्र सुंदर कळ्या पाडलेले आणि वाफाळलेले उकडीचे मोदक ठेवले होते. सुमित्रा हसून म्हणाली, सायली, मला माहिती आहे तुला मोदक आवडतात ते. नोकरीच्या नादात तुला बाप्पांचे मोदक करता येत नाहीत आणि त्यामुळे खाताही येत नाहीत. म्हणून मी आज दुपारी वेळ काढून हे खास तुझ्यासाठी बनवलेत. घे, खाऊन बघ कसे झालेत ते. ते मोदक पाहून सायलीचे डोळे भरून आले. दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. तिने सुमित्राला घट्ट मिठी मारली. ताई, स्वतःच्या सख्या बहिणीलाही जे सुचणार नाही ते तुम्ही माझ्यासाठी केलं. घरात एवढं काम असताना सुद्धा तुम्ही हे माझ्यासाठी केलं. सुमित्रा तिचे डोळे पुसत म्हणाली, वेडी आहेस का ग तू? तू दिवसभर बाहेर राबतेस ते कुटुंबासाठीच ना, मग घरात राहून मी एवढंही करू नये का तुझ्यासाठी? त्या रात्री घरी आल्यावर सायलीला सुमित्राच्या त्या मायेची तीव्र जाणीव झाली. तिला आठवले की दुपारी जेव्हा ती सुमित्राच्या घरी गेली होती तेव्हा सुमित्राची ती जुनी गंजलेली शिलाई मशीन एका कोपऱ्यात धूळ खात पडली होती. सुमित्राला कपडे शिवण्याची किती आवड आहे हे सायलीला माहीत होते. सायलीने मनातल्या मनात एक बेत आखला. असंही तिला दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाची सुट्टी होती. तिने अमितला सोबत घेतलं आणि थेट इलेक्ट्रिकच्या दुकानात गेली. तिने सुमित्रासाठी बाजारातील सगळ्या सर्वोत्तम ऑटोमॅटिक आणि आधुनिक पद्धतीची शिलाई मशीन खरेदी केली. ती टेम्पोमध्ये घातली आणि सायली व अमित थेट सुमित्राच्या घरी पोहोचले. सुमित्राने दरवाजा उघडला आणि सायलीला समोर पाहून ती थक्कच झाली. सायली, अगं सुट्टी ना तुला, मग इकडे कशी काय आलीस? सायली घरात गेली व टेम्पोतून सामान उतरून सुमित्राच्या घरात ठेवले. घरामध्ये ठेवलेली चकाकणारी नवी कोरी शिलाई मशीन पाहून सुमित्राच्या तोंडून शब्दच फुटेना. तिचे डोळे आनंदाने पाणावले. सायली, हे काय केलंस तू? हे खूप महाग आहे ग, मला याची काय गरज होती? सुमित्रा म्हणाली. सायलीने सुमित्राचे हात आपल्या हातात घेतले आणि अतिशय भावनिक आवाजात म्हणाली, ताई,
तुम्ही तुमच्या मायेने माझ्या मनाची भूक भागवलीत, मला उकडीचे मोदक भरवलेत, शिवाय चिन्मयचाही सांभाळ केलात. मग मी तुमच्या आवडीचा विचार करू नये का? तुमची ती जुनी मशीन बघून मला नेहमी वाईट वाटायचं. तुम्ही घर सांभाळता पण स्वतःच्या आनंदाला मारता. ही मशीन आमच्याकडून तुमच्या मायेची छोटीशी परतफेड आहे. आता या मशीनवर छान छान कपडे शिवा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करा. हे बघा, मी माझे काही ब्लाऊज आणले आहे शिवण्यासाठी. शिवून द्याल ना पटकन? सुमित्राने सायलीला छातीशी लावले. 2 जावांच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू आज नात्यातला एक गोड समजूतदार आणि अथांग ऋणांची साक्ष देत होता. शेजारीच ठेवलेल्या बाप्पांच्या मूर्तीवरून जणू दोघींवर आशीर्वादाची फुले पडत होती. नाती रक्ताची असोत वा लग्नाने जोडलेली. जर मनात एकमेकांबद्दल आदर, समजूतदारपणा आणि प्रेम असेल तर कोणतीही भिंत नात्याला अंतर आणू शकत नाही.